नमस्कार मंडळी, लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमध्ये आज असं व्यक्तिमत्व आलेलं आहे. हलकर्णी पंचायत समिती गणातून जे तरुण उमेदवार जो आहे ते म्हणजे अंकुश रणदिवे हे निवडणूक लढवत आहेत. सर्वात तरुण म्हणून त्यांनी सरपंच पदाचा कार्यकाल त्यांनी यशस्वी पार केलेला आहे. आणि आता आपण पाहतोय वयाच्या 28व्या वर्षी म्हणजेच गडिंग्लज तालुक्यामध्ये सर्वात तरुण उमेदवार हे लढवत आहेत आणि ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, धुरंधर पॉलिटिक्समध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकं हलकर्णी परिसरामध्ये, हलकर्णी जिल्हा परिषदमध्ये काय नेमकं वातावरण आहे, कुणाकुणाच्या मध्ये फाईट चालू आहे, कोण लोकांच्यासाठी योग्य आहे, ह्या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. अंकुश रणदिवे यांचा राजकीय प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया. तर अंकुशजी, आपलं या धुरंधर पॉलिटिक्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप ऐकले तुमच्याविषयी. सरपंच काळामध्ये सर्वात तरुण सरपंच म्हणून तुम्हाला ओळखलं जायचं, खूप कामं केलाय. याशिवाय तुमचं साहेबराव ऑनलाईन जे केंद्र आहे त्या केंद्राच्या माध्यमातून तुमचं भरघोस काम दिसतंय आणि आता हलकर्णी पंचायत गणातून तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय. काय वातावरण आहे एकंदरीत तुमच्या गणामध्ये आणि हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये? हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही जसा उल्लेख केला, तालुक्यातील तरुण उमेदवार म्हणजे कॉलेज झाल्यानंतर लगेच तरुण सहकार्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतला आम्ही सामोरं गेलो. म्हणजे आजपर्यंत सगळी कोणाचे तर पॅनलचा आसरा घ्यायची, पण मुलांनी असं सांगितलं की आपण जे करायचं ते 28 कॅरेट करायचं आणि एक आम्ही स्वतंत्र पॅनल केलं. आमचा गॉडफादर कोणी नव्हता, जनता हीच गॉडफादर होती. आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं प्रत्येकाच्या अडी अडचणी जाणून घेऊन आम्ही ग्रामपंचायतला पॅनल स्थापन केलं आणि सर्वात जास्त मते घेऊन आम्ही म्हणजे निवडून आलो. आणि लोकांनी पण इतकं सहकार्य केलं की आम्ही म्हणजे जुन्यापासून बोध आणि नव्याचा शोध असं करत 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 गावात इतकी कामं केली. म्हणजे आम्ही सांगणार नाही की आम्ही कोट्यावधी रुपयांची कामं केली, पण आम्ही इतकी कामं केली की आमच्या काम करण्याच्या पद्धतीनं कुठल्याही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही. त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या काही अडचणी असतील, ज्या काही म्हणतो मी, आम्ही म्हणजे म्हणत नाही की मोठ्या बिल्डिंग उभारल्या किंवा रस्ते केले, पण त्यांच्या सुखदुःखात आम्ही इतकं एकरूप होऊन गेलो की लोकांना वाटलं देखील नाही की हा सरपंच आहे आणि याला साहेब कसं म्हणावं. सांगायचं झालं तर फक्त आता मला ग्रामसेवक आणि तलाठी फक्त दोघंच सरपंच साहेब म्हणतात. बाकी सगळी गावातील सहकारी असतील, मित्र असतील, अंकुश म्हणूनच नावानं हाक मारतात. म्हणजे एवढं आम्ही लोकात एकरूप होऊन. आता पंचायत समितीची गणात काय वातावरण आहे? तरी पंचायत समिती गणात अतिशय सकारात्मक वातावरण आहे. ज्यांना कोणाला आम्ही भेटतोय ते म्हणतात की काँग्रेसकडं तुम्ही उभारला का, तुमच्याबद्दल ऐकलं होतं आणि आज तुमची भेट झाली. प्रत्येक मतदाराला भेटल्यावर त्यांचा असा आम्हाला एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांनी आमच्याकडे इतका प्रतिसाद देतात की बघून मन अगदी खुश होते आणि विजय निश्चित आहे आम्हाला त्यातनं दिसतंय लोकांच्या म्हणजे हावभावावर. काँग्रेसची उमेदवारी घेऊन जाताना कसं वाटतं? राष्ट्रवादीत काम केलंय तुम्ही, राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलाय का बरं? आता बघायचं झालं तर तालुक्याच्या राजकारणात म्हणजे जिल्हा परिषदेचे 5 आणि पंचायत समितीचे 10 जागांसाठी निवडणुका होत्या. फॉर्म भरायच्या शेवटच्या 2-4 दिवसात अनेक प्रवेश झाले, कुणाचे एबी फॉर्म घेतले. हा विषय जरी गौण असला तरी आम्ही राजकारणात जेव्हा आलो तेव्हा राष्ट्रवादीत होतो. म्हणजे आम्हाला पहिल्यापासूनच अजितदादांचं काम आवडायचं, त्यांच्या कामाची प्रशासनावर पकड किंवा कामातला जो सूक्ष्मपणा असायचा तो अजितदादांकडे बघून आम्ही प्रेरित होऊन राजकारणात म्हणजे राष्ट्रवादीचं काम केलं. त्याचबरोबर तालुक्यात काम करताना देखील राष्ट्रवादीचे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचे कार्यकर्ते होते, त्यांचा सहवास आम्हाला लाभला. त्यांच्यामुळं आमच्यावर पुरोगामी विचारांचा पगडा आहे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जायचं असे आमच्यावर मागच्या 7-8 वर्षात संस्कार झालेले आहेत. त्यामुळं सगळे जरी बीजेपीत गेले तरी आम्हाला वाटलं की सगळ्यांसाठी जर कोण असेल तर ती काँग्रेस असेल. मग ते समाजातील प्रत्येक घटक असेल, धर्मातील प्रत्येक जातीतील प्रत्येक घटकाला घेऊन जाण्याचं काम ही काँग्रेस करते. त्यामुळे मी विचार केला जर आपल्याला नेतृत्व करायचं झालं भविष्यात तर काँग्रेस शिवाय सक्षम पर्याय नाही. त्यामुळे मी काँग्रेसचा मार्ग निवडला आणि आदरणीय राज्याचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्यातील नेते विद्याधर गुरबे साहेब यांनी मला उमेदवारी दिली आणि संधी दिली आणि मला लढण्याची संधी दिली. त्यामुळे मी काँग्रेसचा पर्याय निवडला. तुम्हाला काय वाटते, काँग्रेस सत्तेत नसताना मग तुम्ही विकास कामाची कशी आश्वासन देताय? तुमच्या उलटे जे उमेदवार आहेत ते पर्यायाने राष्ट्रवादी असेल, भाजपा असेल, शिवसेना असेल, हे सर्व सत्तेत पक्ष आहेत. तुम्ही सत्तेत नाही ना. नाही साहेब, समजा विकास कामं करायची आहेत तर ती विकास कामं तुम्ही कशी करणार? सत्तेत असल्यावरच विकास कामं होतात असं नाही साहेब. आता आम्ही 5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळात पण मी सरपंच होतो, महायुतीच्या काळात पण होतो मी. सत्ता आणि निधी याचा म्हणजे जेवढा प्रोपोगंडा केलाय तेवढा काय नाही आहे. कारण शासन पैसे देत असते ते लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा त्यातल्या स्थानिक गरजा, लोकांची गरज काय आहे हे ओळखून
पैसे देत असतात. आता 80% पैसे थेट ग्रामपंचायतच्या माध्यमातून येत होते. गावातील नागरिकांनी समाजासाठी कुठं पैसे खर्च करायचे हे गाव सभेतनं ठरवलं जायचं. त्यामुळे सत्ता असल्यावरच विकास होतोय हे काय नाही आहे. मला साहेब माझ्याबद्दल माहिती असेल तुम्हाला की शासकीय जेवढ्या सगळ्या काही योजना आहेत तेवढ्या सगळ्या साहेब मला म्हणजे तोंडपाठ आहेत आणि कुठल्या योजनेची कशी प्रभावीपणे अंमलबजावणी करायची आणि त्यातनं एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा. आता आम्ही साहेब माझ्या 5 वर्षाची सरपंच कालावधीत 2-3दा राज्यातलं सरकार बदललं तरी देखील आमच्या विकासावर कोणताही परिणाम झाला नाही. सरकार महाविकास आघाडीचं असतानाही तेच होतं, महायुतीचं असताना पण तेच झालं. म्हणजे विकासाचा आणि सत्तेचा असा काही संबंध वाटत नाही. आणि शेवटी आज सरकार आहे. आता 5 वर्षात एवढ्यांदा सरकार बदललं की केव्हा काँग्रेसचं सरकार येईल हेही कोणी सांगू शकत म्हणजे नाही. निवडून गेला आणि सरकार बदललं तर 100% होऊ शकते. कदाचित काँग्रेस सरकार, काही होऊ शकते, काँग्रेस सरकार येऊ शकते काही अडचण नाही. आणि आम्ही आशावादी आहोत. काँग्रेस विचारांचे सर्व कार्यकर्ते आशावादी आहेत की काँग्रेसच्या विचाराचं सरकार एक दिवस म्हणजे लवकरच या महाराष्ट्रात येईल. असं काय वाटते? समस्या काय? खरंच विकास कामं झाली त्या मतदारसंघात? विकास कामं म्हणायची झाली तर आमच्या इकडे म्हणजे गडिंग्लजचा पूर्व भाग हा कर्नाटकाला लागून आहे. आमच्यापासून म्हणजे हलकर्णीचं गाव आहे, तिथनं 3-4 किलोमीटरवर आपला नॅशनल हायवे जातोय. तशा बाबतीत म्हणजे ज्या मोठ्या लोकप्रतिनिधींनी जे योजना करायच्या होत्या, MIDC किंवा एखादं कॉलेज, एखादं मोठं हॉस्पिटल, असं काही झालेलं नाही आहे. मग ते का झालेलं नाही ते मी सांगू शकत नाही, तेच सांगतील. पण साहेब माझा असा मानस आहे, मी आज उमेदवारी करतोय पंचायत समितीची, मी म्हणणार नाही MIDC आणतो आणि तुम्हाला रोजगार देतो, कोणाला नोकरी लावतो. हे पंचायत समिती सदस्याचं कामच नाही आहे, किंबहुना जिल्हा परिषद सदस्यांचं देखील काम नाही. मी असं सांगतोय की जर कोण म्हणत असेल मी विकास करतो, कंपनी आणतो, तर ते साफ खोट आहे. साहेब मी यासाठी निवडणूक अशी आश्वासन कोण विरोधक द्यायला देत असतील साहेब. मी फक्त म्हणजे मतदारांच्या समस्या जाणून घ्यायचं, त्यांना मी कसं सुखकर जीवन देऊ शकतोय हे सांगण्याचा माझा साहेब प्रयत्न आहे. लोक काय करायला हे आपण म्हणजे मी तरी त्या विचाराचा नाही आहे. माझा साहेब प्रयत्न असेल. आमच्याकडे बुगडीकट्टी सारखं गाव आहे साहेब, कवळीकट्टी सारखं गाव आहे. एवढं मोठं गाव, एवढं सगळी सुशिक्षित लोक, चांगल्या मनाची लोक. म्हणजे माझ्या 10 गावात जर मतदारसंघात जर सगळ्यात चांगलं गाव कुठलं असेल तर ते मला वाटतंय कवळीकट्टी सारखं गाव असेल. ती लोक साहेब हातर्की मार्गे असा प्रवास करून हेब्बाळ मार्गे गडिंग्लजला येतात. मग त्या मुलांनी सकाळी उठायचं कितीला, डबा तयार करून घ्यायचा कितीला आणि शाळेत येऊन पोहोचून अभ्यास किती करायचा. 12 तासाच्या दिवसामध्ये त्यांचा निम्मा प्रवास या बसमध्ये जातोय. रस्ते चांगले झाले पण बस नाही, बस असली तर ती वेळेवर नाही. म्हणजे जे दैनंदिन जीवनात आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या साहेब होत नाही आहेत. बुगडीकट्टी सारखं गाव आहे, सकाळी 5:30ला बस निघते साहेब. त्या मुलानं उठायचं कितीला, आईला डबा करायचा कितीला आणि मुलांनी जाऊन शाळेत ती चपाती खायची कितीला. असे साहेब अनेक प्रश्न आहेत त्या भागात. हलकर्णी भागात साहेब एखादा जर कागद काढायचा झाला तर आमच्या हलकर्णी जिल्हा परिषद 18 गाव आहेत हलकर्णी मंडळात, तर कागद काढायची झाली तर अधिकाऱ्यांना हुडकावं लागतंय. मी म्हणत नाही अधिकारी सगळे कामाचे नाही आहेत, पण अधिकारी कुठं असतोय आणि काय असतोय हा लोकांपर्यंत जे आणि अधिकाऱ्यांचं बसायचं ठिकाण बॉन्डिंग आहे. नाही बसायचं ठिकाण पण आहे, पण साहेब आकृती बंधानुसार कर्मचारी नसतील किंवा कामाचा त्यांचा एवढा ताण आहे की ते मॅनेजमेंट करून घेणारा लोकप्रतिनिधी तिथं नाही आहे. काम करायची प्रचंड इच्छाशक्ती आहे त्यांची, पण कुणी कसं काम करावं हे मॅनेजमेंट शिकवणारा लोकप्रतिनिधी नाही आहे असं मला वाटतं. काय वाटते मी तिथं काय करायला पाहिजे मग? आता साहेब माझं एक म्हणजे 2-3 प्लॅन आहेत की पशुवैद्यकीय दवाखाना आहे तिथं, पण लोकांना पशुच्या विम्याबद्दल काय माहिती नाही. म्हणजे आपलं एखादं पशुधन दगावलं तर त्याचं नुकसान होतंय, ते शेतकरी समजतोय की देवाच्या कृपेने किंवा आमच्या बदनशिबीनं ते जनावर मेलं, पण त्यातनं देखील आपण माणसाचा इन्शुरन्स करतोय, पण जनावराचा इन्शुरन्स साहेब आज भाग माहित नाही शेतकऱ्यांना. जे छोट्या गोष्टी आहेत ह्या मोठ्या परिणामकारक गोष्टी आहेत. आज लोक सोनं दागिनं बँकेत ठेवून आज तुम्हाला जनावर आणतात, आपलं रोजचं दुधाच्या पैशाने उदरनिर्वाह घालवतात, पण जर ते जनावर दगावलं तर बँकेतलं साहेब सोनं देखील सोडवता येत नाही. म्हणजे एवढी दयनीय अवस्था आज आमच्या भागातल्या म्हणजे लोकांची आहे. बरोबर. शेतकरी तळागाळाला जातोय आणि पुरेसं ज्ञान दिलेलं नाही आहे लोकप्रतिनिधी. फक्त बिल्डिंग उभा केल्या, रस्ते केले म्हणजे साहेब विकास नव्हता. त्यांचं दैनंदिन वैयक्तिक लाभाच्या योजना तुम्ही कशा पोहोचवणार? वैयक्तिक लाभाची योजना साहेब म्हणजे सरपंच पदाच्या कालावधीत आम्ही गावातील कुठल्याही पक्ष जात पात असं काही बघितलं नाही. कारण आम्हाला सरपंच म्हणताना तालुक्यात ओळखतात की हा नरेवाडीचा सरपंच आहे, तर नरेवाडीतलं प्रत्येक कुटुंब, प्रत्येक नागरिक हा माझा नागरिक आहे आणि मी त्याचा देखील सरपंच आहे. ह्या भावनेनं आम्ही काम केले. आम्ही साहेब ग्रामपंचायतच्या माध्यमातून 75 पेक्षा म्हणजे आम्ही 3 टप्प्यात काम केले. 75 ते 85च्या जवळपास लोकांनी अन्न सुरक्षेचा लाभ दिलाय. म्हणजे आज लोकांना जे रेशन भेटतंय, जरी दुष्काळ आला तरी रेशनच्या धान्यावर आपण जगू शकतो अशी एक लोकांची भावना आहे, तर रेशनचं धान दिले. घरकुलाच्या माध्यमातून 47 ते 48 घरकुलाच्या पुढं
आम्ही यशस्वीपणे बांधकाम पूर्ण केलं, म्हणजे पूर्ण केलेला आकडा सांगतोय साहेब मी, मंजूर केलेला आकडा नाही. आजपर्यंत लोक मंजूर केलेले आकडे सांगतात. मी पूर्ण करून लोकांना त्या आम्ही ग्रामपंचायत मार्फत किल्ली वाटप पण कार्यक्रम केला. पूर्ण राहायला लोक गेलेले आहेत ती 45च्या पुढे आहे. हे एक समाधान वाटतंय आम्हाला. काय वाटते मग तुमच्या गावासारख्या ज्या योजना प्रत्येक खेडेगावात पोहोचू शकतील, जे की तुमच्या पंचायत समिती गणामध्ये इतर गाव असणार आहेत, मग ती अगदी सीमा भागात अगदी टोकावर असलेली गावं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अजून एक येते की वैयक्तिक लाभाच्या योजना जर मिळवायच्या असतील तर ते सीमा भागातील जे काही नागरिक असतील त्यांना गडिंग्लज पर्यंत यावं लागतं. साहेब माझा असा म्हणजे विचार आहे की सीमा भागातील नागरिकांचं जरी सेंटर असलं तरी आपले मंडल अधिकारी असतील किंवा ग्रामसेवक तरी त्या गावात आहे, तलाठी साहेब त्या गावात असतात, मंडल अधिकारी फक्त तहसीलदारांकडे आणि गट विकास अधिकाऱ्यांकडे यायचं झालं तरच इथे यावं लागते गडिंग्लजला. पण यापूर्वीच जर सगळं कामकाज काय करायचं असेल तर ते गावात होत होते. पण लोकांना कुणाचं ज्ञान नसतंय, जो तलाठी गावात येतोय त्याला हुडकत लोक गडिंग्लजला येतात. तलाट्यांचा पण वेळ वाया जातोय, त्यांचा पण वेळ वाया जातोय. तर आमचं असं सांगणं आहे की सर्व तलाठी ग्रामसेवक यांना सगळ्यांना घेऊन आपण असं एक बॉन्डिंग करायचं. साहेब मी सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलं, मी कधीही सरपंचाची सही राहिल्या म्हणून कोणीही नागरिक थांबला नाही. म्हणजे एवढा ऍडव्हान्स काम करतोय, सगळी व्यवस्था केलेली असते, जेणं त्यानं तिथं जायचं त्याचं काम होऊन जाईल. म्हणजे एवढ्या पद्धतीचं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आम्ही काम करतोय. आमचा प्रयत्न असा राहील की त्यांचं काम त्यांच्याच गावात होऊन जाईल. शासन एकदा साहेब कार्यक्रम राबवतोय, महाराजस्व अभियान आणि अशा अनेक चांगले चांगले शासन आपल्या दारी सारखी योजना राबवतोय. फक्त ते इव्हेंट होतोय, त्यातनं जर आउटपुट काय बघायला गेलं तर साहेब फक्त गाडीतनं जाऊन कुठल्या तर मंत्र्यासोबत फोटो काढणं याच्याशिवाय दुसरं काय नाही असं मला वाटतं. थोडस उमेदवारांच्यात आपण चर्चा करू, उमेदवारांच्या तुलनात्मक आपण चर्चा करू. तुम्ही उमेदवार आहे, इतर पक्षाचे देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तुलनात्मक आपण जर आपण तुलनाच करायची म्हटली उमेदवारांच्या मध्ये, तर तुम्ही तुमच्या सोबत असणारे उमेदवार तुमचे विरोधक आहेत त्याच्यामध्ये कशी तुलना होऊ शकते? विरोधक असं म्हटलं तर म्हणजे विरोधी उमेदवार, हा स्पर्धक मी मानतो त्यांना, कारण मी आजपर्यंत ज्या काही गोष्टी केल्या त्या सगळ्या खेळाडू वृत्तीने केलेल्या आहेत. 4 उमेदवार आम्ही पंचायत समितीला आहे. 4ही उमेदवारांसोबत म्हणजे मी माझी तुलना करावी अशी ती करायची झाली तर मतदारांनी करावी. कारण जे काम आपले जे नागरिक किंवा मतदार राहणार आहेत ते इथं राहणार आहेत, तर स्थानिकचा उमेदवारच त्यांना चांगलं सहकार्य करू शकतो. म्हणजे आडल्या नडल्याला उद्या उठून कुणाला बेळगावला हुडकायला जायला लागू नये किंवा कुणाला एखाद्या कोपऱ्यात हुडकायला जायला लागू नये. रोज त्यांच्या संपर्कात असणारा उमेदवार. बेळगाव मध्ये कुठला उमेदवार? एक राष्ट्रवादी पक्षाचे आमचे सहकारी आहेत, म्हणजे उमेदवार आहेत, ते बेळगावला राहतात असं कळतंय की आजपर्यंत त्यांनी बेळगावातच राहतात आणि तिथनं फक्त उमेदवारी मिळाली म्हणून ते असं आलेले आहेत. असं बेळगावला राहतात. दुसरे त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे एक उमेदवार आहेत, तरुण आहेत ते पण त्यांचा म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदरपर्यंतचा विचार राष्ट्रवादीचा होता आणि ज्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी भाजप वाढवली त्यांच्या सगळ्यांवर त्यांनी काय जादू केली काय माहित, पण त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली आणि ते आज जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुक होते ते बीजेपी कडे आज उमेदवारी लढवत आहेत. राष्ट्रवादी मधून कोण लढतं? राष्ट्रवादी मधनं ते जे बेळगावला उमेदवार होते देसाई ते लढतात. ते लढत आहे. तुम्हीच योग्य काम? आम्ही योग्य की अयोग्य हे साहेब आता जनता ठरवलं 9 तारखेला. कारण आमच्याबद्दल आम्ही जर चांगलं सांगायचं झालं तर आम्ही एवढंच मतदारांना सांगू शकतोय की तुम्हाला कधीही म्हणजे साहेब म्हणावं लागणार नाही. आधी आपल्या कुटुंबातला एक माणूस आहे, अंकुश म्हणून जरी हाक मारली तरी म्हणजे आजपर्यंत मला तालुक्यात तसंच बोलवतात, सरपंच म्हणून आजपर्यंत कोणी बोलवले नाही, तुम्ही पण बघितलं असेल. तर एवढं एकदम मतदारांचं आणि लोकप्रतिनिधीचं एकदम फ्रीडम वातावरण. आज दुःख म्हणजे वाईट वाटतं सांगायला, अजितदादा आपल्यात नाही आहेत, पण राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणारा माणूस त्यांना आमदार कोणी म्हटलं नाही, मंत्री महोदय कोणी म्हटलं नाही, अजित दादा म्हणतात. म्हणजे एवढं प्रेम जनता देते का, तर त्या माणसाचं काम आहे. आज आमचे नेते बंटी पाटील साहेब आहेत, बंटी पाटील साहेब म्हणतात, म्हणजे साहेबांचं वय 50च्या पुढे गेले पण बंटी साहेब म्हणजे एक प्रेम आपुलकी, आमचे बंटी साहेब, बावड्याची बंटी साहेब असं म्हटलं जाते. तेवढं साहेब चांगलं रिलेशन मतदारांसोबत किंवा नागरिकांसोबत, ज्येष्ठ नागरिकांसोबत, शाळेच्या मुलांसोबत तयार करण्याची एक संधी आहे साहेब. आणि मला नक्कीच वाटतं की मी आता फिरतोय, सगळी 10 गावं फिरतोय, सगळ्यांचा रिस्पॉन्स बघतोय की अंकुश चांगलं होणार आणि तूच निवडून येणार असं लोकांच्यातनं बोलणं येते. ते अंकुश साहेबराव काय आहे नेमकं? आमच्या कॉलेजच्या मित्रांनी सर्वांनी प्रेमानं साहेबराव म्हणून मला हाक मारते, टोपण नाव. त्यामुळे माझं इथं गडिंग्लजला ऑनलाईन सेवा केंद्र आहे, ते पण साहेबराव ऑनलाईन केंद्र असंच आहे. कागदोपत्री नाव अंकुश आहे, गावात सगळे अंकुश म्हणतात, तालुक्यात सगळे साहेबराव म्हणतात. साहेबराव नाव कधी पडले? हे एमपीएससी करत होतो मी, तेव्हा सर्वांनी मिळून ते एमपीएससी ला साहेबराव असं नाव. कसं वाटतंय साहेबराव बोलल्यावर? प्रेमानं बरं वाटतंय, म्हणजे आपुलकीनं वाटतंय. म्हणजे
तुमच्या जे डोक्यात आहे अजितदादा, हम्म, बंटी साहेब, हम्म. तसं साहेबराव बरोबर. एक ब्रँड बनेल. बरोबर. भविष्यात साहेब सर्वांच्या आशीर्वादाने आणि मी जसं आजपर्यंत इतरांसोबत वागलोय म्हणजे साहेब माझं एक टार्गेट असते, जरी आमचं कोणी वाईट केलं तरी आपण त्याचं वाईट करायला जायचं नाही. त्याचं कर्मच त्याचा म्हणजे त्याला फळ मिळेल, पण आपण एवढं काम चांगलं करायचं की त्याला देखील कधीतरी जाऊन वाटलं पाहिजे आपण चुकीच्या माणसासोबत असं वागायला नको पाहिजे होतं, पण या माणसासोबत आपण असं वागलो. शासकीय योजनांच्या बाबत काय सांगाल? तुम्हाला नॉलेज आहे त्याचं, वेल नॉलेज आहे? हो, वेल आहे. नॉलेज असायला पाहिजे. साहेब असायला म्हणजे निवडणूक लढवतो त्या उमेदवाराला हे वेल नॉलेज असायला साहेब पाहिजे. प्रत्येक उमेदवाराला चांगल्यात चांगलं नॉलेज पाहिजे. कारण का शासन मग ते काँग्रेसचं असू दे, बीजेपीचं असू दे, कुणाचंही असू दे, शासन साहेब योजना करत असताना पहिल्यांदा लोकसंख्या जनगणना जशी करते त्याच्या आधारे त्यांनी म्हणजे सगळे आराखडे केलेले असतात की ह्या भागातल्या लोकांना ही गरज आहे. आता कोरोना व्हॅक्सिन साहेब आपली जनगणना झालेली नव्हती, पण कोरोना व्हॅक्सिनच्या काळात एवढा तुटवडा पडत होता की म्हणजे आकडा एखादा व्यवस्थित माहिती नसेल तर आपण एखाद्या संकटावर मात करताना मात होते, पण अडचणी भरपूर येतात. साहेब माझं असं म्हणणं आहे की शासकीय योजनांची जर माहिती तुम्हाला लोकप्रतिनिधीला जर व्यवस्थित असेल तर कुठलाही अधिकारी तुमचं काम रिजेक्ट करू शकत नाही. तुम्ही विरोधात असा, तुम्ही अपक्ष असा, कसंही असा, जर तुम्हाला कायद्याचं नॉलेज असलं किंवा शासकीय योजनांचं नॉलेज असलं, कुठलाही अधिकारी म्हणजे माझ्याबद्दल साहेब जर तुम्ही माहिती घेतली तर कळेल, मी कुठल्या अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्यानं होईत नाही असं सांगितलं नाही. कागद उगतो, उद्या तुम्हाला निरोप देतो. जे नॉलेज पाहिजे म्हणजे पाहिजे. हे मतदार जाणतील का? 100% जाणून आहेत साहेब. आता मी 5 वर्ष काम करत असताना म्हणजे प्रत्येक गावातलं मतदार येतोय. कुणी म्हणते दादा माझं रेशन कार्ड काढायचं आहे, कोण म्हणते आमच्या आईला पेन्शन मंजूर करायचं आहे, कोण म्हणते आमचं प्रॉपर्टी कार्डचं काम करायचं आहे, कोण म्हणते आमचं महसूल विभागातलं काम करायचं आहे. त्यांनी अनुभव घेतलाय साहेब माझा की ह्या माणसाकडे गेलं की काम होतंय किंवा नाही, पैसे किती खर्च होतात आणि इतर लोकांकडे गेलो किंवा एजंटकडे गेलो तर किती पैसे सांगतात आणि ह्या पोरग्याकडे गेलो तर किती पैसे सांगतात. हा अनुभव साहेब बऱ्यापैकी म्हणजे आता 10 गावं आहेत माझ्या मतदारसंघात. कवळीकट्टी, बुगडीकट्टी ही गावं अगोदर तिकडे नेसरी मतदारसंघात होती, ती आमच्याकडे नवीन जॉईन झाले आहेत. पण साहेब माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बऱ्याच लोक म्हणजे आमच्या गावातली लोक सांगतात ना पाहुण्या बहिणींना की आमचा सरपंच आहे आणि त्याच्याकडे जावा. आता आपण काय थोडस तुमच्या ग्रामपंचायतकडे येऊ. स्थानिकला छोटी ग्रामपंचायत होती, त्या माध्यमातून तुम्ही विकास काम करायचा, 13वा 14वा 15वा वित्त आयोग याचा त्या माध्यमातून काम करायचा. पण आता समजा मतदारसंघातील रस्ते गटर्स करायचे आहेत, त्यावेळी तुम्ही काय? आदरणीय शाहू महाराज खासदार आहेत, त्याचबरोबर साहेब आम्ही एवढं सांगू शकतोय की आमचं काम करण्याचीच पद्धत अशी आहे की आम्हाला कुणीही रिजेक्ट करू शकत नाही. म्हणजे आम्ही त्या कामाचं महत्व आणि त्या कामाचं मूल्य काय आहे हे आम्ही 100% कुठला आमच्या विरोधात जरी माणूस असला तरी त्याला आम्ही पटवून देऊ शकतोय. कारण तो माणूस आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असतो. ही जनता देखील त्याचीच मतदार आहे, ही काय पाकिस्तानातली जनता नाही. त्यामुळे त्यालाही त्या माणसाचं काम करावंच लागेल एवढं मी ठासून सांगू शकते. कारण त्या लोकांनी त्यांना मतदान केले. शेवटी आज कोण आमदार असतील, कोण जिल्हा परिषद सदस्य असतील, कोण खासदार असतील, तर ते ह्या सगळ्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. त्यामुळे कुणी असं म्हणायचं नाही की तू विरोधातला आहेस, तुझं काम करू शकत नाही, असं कुणीही म्हणता कामा नाही. खरंच वेल नॉलेज आहे आपल्याकडे. ग्रामपंचायत सुद्धा कारभार तुमचा अगदी तुमच्या बोलण्यातून वाटतं की अगदी स्वच्छ आणि अप्रतिम झालेला आहे. असेच लोकप्रतिनिधी हे जनतेला हवे असतात. नरेवडेच्या सुज्ञ जनतेने तुम्हाला निवडलं, नरेवडेच्या जनतेनं त्याचा फायदा करून घेतला, तुम्हाला दिलेली संधीचं तुम्ही सोनं केला, लोक समाधानी आहेत. आता तुम्ही पंचायत समितीच्या अनुषंगाने तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय, काय आव्हान कराल? एक कमी वयातील युवक या पंचायत समिती हलकणी गणातून मतदान मागणार आहे. सर्व जनतेला आणि मायबाप मतदारांना एक विनंती आहे की आज तुमच्या समोर 4 उमेदवार आहेत. मी तर असं म्हणतोय की तुम्ही प्रत्येक उमेदवाराबद्दल सखोल ज्ञान घ्यावं. त्याचं शिक्षण कुठं झालंय, त्याचं घरात कुटुंबात वागणं कसं आहे, समाजात वागणं कसं आहे, समाजाप्रती त्यानं केलेलं काम काय आहे आणि हा भविष्यात आमचे प्रश्न सोडवू शकेल किंवा नाही, किंवा आमचे प्रश्न समजून घेण्याच्या हा कुवतीचा आहे की नाही, हा प्रत्येकानं विचार करावा. आणि मला सर्व साहेब आमच्या मतदारसंघातील जनतेवर विश्वास आहे की नक्कीच जनता विचार करून आणि चुकून, जसं आपण एखाद्या फळाच्या गाड्यावर गेल्यावर आपण चांगले चांगले फळ निवडतोय, 100% जनता म्हणजे विचारलं. आज 1000 किंवा 500 रुपयाला जाणारी जनता तेवढी नाही आहे, पण लोकांना आज मत टाकायचं तर टाकायचा चांगला उमेदवार कोण. त्यामुळे माझा असा प्रयत्न राहील की चांगल्या माणसांच्या शोधात आजपर्यंत जर मतदार असेल तर 100% माझ्या रूपानं एक चांगला उमेदवार, कार्यकर्ता, मी नेता म्हणत नाही साहेब स्वतःला, एक चांगला कार्यकर्ता त्या लोकांना मिळेल. लोकांसाठी काम करणारा त्यांच्यातलाच एक जर कुणी जरी नेतृत्व करत असेल तर ते लोक नक्की स्वीकारतील असं मला विश्वास वाटतोय. तर मंडळी, आपण पाहिलं धुरंधर पॉलिटिक्स मध्ये
खरंच धुरंधर मतदारांसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपण पाहिलं. हे होते अंकुश रणदिवे. खूप चांगलं काम नरेवडे गावच्या सरपंच पदावर विराजमान असल्यापासून त्यांचं आहे. त्यानंतर आता पंचायत समितीच्या प्रत्येक गावामध्ये जे नरेवडीत केलं ते प्रत्येक गावात करायचा त्यांचा संकल्प आहे. अगदी प्रामाणिकपणे या नरेवडे गावच्या लोकांची सेवाही त्यांच्या हातून घडलेली आहे. त्यांचा जो अनुभव आहे, त्यांना जे नॉलेज आहे, त्याचा फायदा या हलकर्णी पंचायत समिती गणातील लोकांना व्हावा यासाठी ते पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत असून त्यांनी लोक आपल्याला संधी देतील आणि नक्की या नरेवडे गावच्या लोकांच्या सारखा विकास, शासकीय योजना, इतर ज्या काही अंकुश रणदिवे यांनी योजना राबवलेल्या आहेत तशाच योजना ह्या प्रत्येक गावामध्ये राबवण्यासाठी अंकुश रणदिवे आपल्याकडे मतदान मागत आहेत, आपल्याला संधी मागत आहेत आणि त्यासाठी त्यांना एक वेळ संधी द्यावी. जो काही नरेवडे सारखा जो विकास झालेला आहे त्या पद्धतीचा विकास हा हलकर्णी गणाचा होईल असं त्यांचा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना एकदा संधी द्यावी असे आज या एपिसोडच्या माध्यमातून त्यांनी देखील एक विनंती केलेली, आव्हान केलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडेसाठी नितीन मोरे.